मग ते कारखान्याबद्दल काहीतरी, साखर कारखान्याबद्दल काहीतरी त्यांच्या अडचण असेल, त्यांच्याकडे आले होते. बर. बघा नसीब कसं आहे की ते सखा पाटलावर चर्चा करायचं, दादांची नजर आमच्याकडे गेली. बर. वसंतदादा. हा, वसंतदादा म्हणले सखा पाटीलला की हे कोण? मग सखा पाटील भैयाच पोरगा आहे, अरे खाऊन पिऊन जाड आहे, नको नको नाही म्हणले. माझं काम झाल्यानंतर त्या पोरग्याला बोलवा. बापरे, म्हणजे नजर बघा हे सांगलीतल्या. परमेश्वर कैसी विधान आहे परमेश्वर. सखा पाटील काय बोलले की बाबा हा बायाचा पोरगा खाऊन जाड झालाय, आणि वसंतदादा पाटील काम झाल्यानंतर दादाने बोलून घेतलं चुलतेलाही मला. कोण आहे ते? काय चुलते म्हणले की मेरे भाई का बेटा आहे, ह्याचे वडील नाही आहे, हाय आमचा हा ठीक आहे, एकटंच आहे. आणि मग दादा म्हणले ह्याला तुम्ही सांगलीला पाठवा तर मोठा पैलवान होईल. अच्छा. तर ही गुडगा बिडगा भेटला मला, हे बघितलं, झूम करून हे आणि हे बघितलं दादाने. अच्छा, हे बघितलं. हे गुटका मोठा हाड आहे, हे हाड बघितलं, लय मोठा हाड आहे. बर. हे हाड मोठं आहे आणि हे मजबूत आहे. बर. दादाने बघितलं हे मजबूत आणि हे मजबूत आहे, म्हणजे पवित्र मजबूत आहे, काय उभा जाम राहील, पवित्र ह्याचा मजबूत आहे, जाम उभा राहील. आणि कुस्तीसाठी पवित्र मजबूत असावं लागते. बर. तर मजबूत पवित्र आणि मोठं पैलवान होईल. त्यावेळेस तुम्हालाही असं माहित नसेल की हे आपल्याकडे हे आहे ते वसंतदादांनी बघितलं. बस सखा पाटील म्हणले रे भैयाच पोरगा खाऊन पिऊन जाड झाला, नको तुम्ही त्या भानगडीत पडू नका. दादा म्हणले नाही, यांच्या चुलतेला हाक मारा, मला बोलायचं आहे. मग चुलतेला माझ्या चुलते बोलवून मलाही बोलवून घेतला, हार्टबीट चारपून बघितलं आणि चुलतेला बघितलं, हे सगळे बघितलं. नाही काय आपलं हे हा, म्हणजे हात से मजबूत आहे, पैर से मजबूत आहे. मग कुस्तीला काय लागते, क्रिकेटला काय लागते, हात आणि मजबूत, बॉल टाका आणि मजबूत उभा राहा. तो उभा राहायला मजबूत आहे, हात म्हणजे कुस्ती करायला हे मजबूत आहे पोरगा, सांगलीला पाठवा, मोठा पैलवान होईल. बर. मग सखा पाटील म्हणले सांगलीला पाठवलं तर मग मारुती मंडईकडे गेला तर चांगला आहे किंवा कसं नसीब बदलत गेला. अच्छा. मग चुलते म्हणले नाही बाबा, ह्याचा वडील नाही, ह्याचा वडील नाही आहे, आणि मुंबईला अरे सांगलीला आमचा कोण नाही, तिथे जर पाठवून दिला मग गावाचे लोक काय म्हटले की पोरगेला लांब केलं, जड झाला म्हणून लांब केलं, नको मला नाही, हमको नाही भेजना है, प्यार नाही भेजना, हे राहील कुठे कसं काय. ते दादा म्हणले तू काळजी करू नका, तालमीत सोय आहे, मारुती मंडई ठेवला तरी तिथे सोय आहे ना, तर आमच्याकडे ठेवा तुम्ही, इथे पण सोय आहे सांगलीला, खूप तालीम आहे. त्यावेळी ज्योतिराम दादा नगराध्यक्ष होते सांगलीच्या, म्हणजे ज्योतिराम दादा आहेत ना त्यांचे नगराध्यक्ष आहेत, त्यांची स्वतःची